एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. सकाळची सुरुवात माझी झालेली आहे. इथं गरम पाण्यापासून करते आणि सोबतच माझं इकडे दूध पण गरम होत होतं. त्यानंतर माझं पाणी वगैरे गरम झालं आणि मस्त गरम पाणी वगैरे घेतलं. मला जायचं होतं वर्कआउट करण्यासाठी. मी टेरेसवरच जाणार होते. आता थंडी असल्यामुळे मस्त टेरेसवर जाते. ज्या दिवशी घरी असते त्या दिवशी मी टेरेसवरच योगा वगैरे करत असते. 7 वाजेकडे मी उठली होती. त्यानंतर मटकी वगैरे भिजत घातली आणि दूध वगैरे गरम केलं. मी गरम पाणी पिलं आणि लगेच टेरेसवर आली. मी 1 तास योगा वगैरे करत असते आणि मी तुम्हाला शॉर्टकट दाखवते. आधी मी वॉर्मअप करायला घेतलं, त्यानंतर मग पोटासाठी एक्सरसाइज करते. हे एक्सरसाइज पोटासाठी एकदम बेस्ट आहे. जर तुमचं बेली फॅट वगैरे असेल तर तुम्ही अशी एक्सरसाइज करू शकते. अशाच पद्धतीने मी माझी बेली फॅट जे असतो तो कमी केलेला होता. म्हणजे मी रेग्युलर 3 महिने कंटिन्यू असं मी एक्सरसाइज वगैरे केलेली होती. त्यानंतर माझी तब्येत वगैरे अशी झालेली आहे. ऍक्च्युली मला तरी असं वाटतं, मला आता असं एक्सरसाइज वगैरे करायची काही गरज नाही, पण आपली बॉडी जी असते ती फ्लेक्झिबल राहणं एकदम म्हणजे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण कधी कुठलं काम करायला गेलं आपल्या जड जड सारखं नको वाटायला. म्हणजे सवय जर राहिली ना तर मग चांगलं वाटतं. आणि मी जर मध्ये जर हे जर योगा वगैरे करणं बंद केलं असतं तर माझी तब्येत जी आहे ती परत तशीच झालेली असते. त्यासाठी मी माझं योगा जे आहे ते कंटिन्यू करायला सुरुवात केलेला आहे. योगा करून म्हणजे दिवसभर खूप एनर्जेटिक असं आपल्याला फील होतं. जर तुम्ही पण करत नसाल तर नक्कीच करा, कारण आपल्या महिलांना जास्त करून व्यायामाची जास्त गरज असते. कारण आपण दिवसभर भरपूर असे कामं करत असतो. त्यासोबत आपली जी एक्सरसाइज जी आहे ती व्हायलाच पाहिजे. आणि थोडासा जर आपण वेळ काढला स्वतःसाठी तर खरंच निघतो. आणि खरंच जर आपली कामांची पण जर मॅनेजमेंट वगैरे झाली तर खरंच आपलं जे आहे ते सगळं व्यवस्थित व्यवस्थित कामांची पण आपली मॅनेजमेंट वगैरे होते. त्यानंतर माझी योगा वगैरे झालेली होती. खाली आली, मस्त अंघोळ वगैरे केली आणि लगेच घरातली कामं आवरायला घेतली. माझे 3 कामं तर माझे फिक्स असतात. सकाळी मटकी टाकणं, त्यानंतर दूध गरम करणं आणि लगेच कचऱ्यावाला आला तर लगेच कचरा पण टाकून दिला. असे कामं जे आहेत ते सकाळीच होऊन जात असतात. पण झालं असं, आज कचरेवाला आला नाही. त्यानंतर मी घर वगैरे झाडून घेतले. लगेच मी माझ्यासाठी बीटरूटचा ज्यूस आहे तो करायला घेतले. बीटरूटचा ज्यूस मी आता डेली बेसिसवर रोज घेत आहे. त्यासोबतच कढीपत्ता टाकून घेत आहे, कारण कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप असं उपयुक्त आहे. तुम्हाला पण जर तुमची स्किन, हेअर जर सगळं म्हणजे हेल्दी असायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पण नक्कीच हे ड्रिंक नक्कीच घ्या. म्हणजे खूप असं म्हणजे याचे बेनिफिट खूप जास्त आहेत. त्यानंतर मी त्यात थोडंसं मीठ टाकून घेते. जर तुमच्याकडे काळं मीठ असेल तर ते पण तुम्ही टाकून घेऊ शकतात. आता माझं इथं बीटरूट वगैरे ज्यूस झालेला होता. त्यानंतर मी ड्रिंक वगैरे घेऊन घेतलं आणि लगेच माझ्या घरातले कामं जे बाकी होते ते मला करून घ्यायचे होतं. बीटरूटच्या ज्यूस मध्ये तुम्ही आवळा पण ऍड करून घेऊ शकतात, कारण आवळा आपल्या केसांसाठी एकदम बेस्ट आहे. ऍक्च्युली घरी आम्ही असा साखरेच्या पाकामध्ये हे आवळे केलेले आहेत. गेले संभाजीनगरवरून आई पप्पा गेले होते तेव्हा त्यांनी 4-5 डबे असे आवळ्याचे आणले होते. भरपूर आवडले. त्यासाठी आम्ही घरी करायला घेतले. लगेच एवढे मोठे आणलेले होते. त्यांना असं साखरेच्या पाकामध्ये टाकून ठेवलेले आहेत. आता जेव्हा कधी छान अशी कॅन्डी वगैरे होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि हिवाळा म्हटल्यावर तर आवळा आलाच. त्यासाठी आम्ही भरपूर आता आवळ्याची अशी कॅन्डी वगैरे करून ठेवणार आहोत. माझ्या घरातली बाकीची कामं होते ते पण झालेले होते. ऍक्च्युली जे धुणं वगैरे माझं धुवून झालेलं होतं. आमचं मशीन खराब झाल्यामुळे आता कपडे मात्र हाताने पिळावे लागतात. त्यानंतर माझे कामं वगैरे झाले आणि मी लगेच नाश्ता करायला घेतला. नाश्त्यामध्ये मी फ्रुट्सच खाते रोज. असं आमच्या घरी वेगळं काही नाश्त्यामध्ये काहीच बनत नाही. तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल, मी नाश्ता वगैरे काही जास्त दाखवत नाही, कारण आमचं हॉटेल नाश्त्याचंच आहे. त्यासाठी आम्ही नाश्ता दुकानातच जाऊन करत असतो. तर मी घरी इकडे मस्त फ्रुट्स वगैरे कट करून घेणार होते आणि तेच खाणार होते. एक ऍपल आणि डाळिंब. कधीतरी नाश्ता मी घरीच करत असते आणि बाकी मग दुकानीवरच करत असते. सकाळी 7 वाजेला उठले की 10:30 वाजेपर्यंत माझे घरातले सगळे कामं जे आहेत ते आवरून झालेले असतात. आमची रोजची रुटीन अशीच असते. 10:30 वाजेपर्यंत घरातले सगळे कामं वगैरे आवरले की मग दुकानीत जाते. दुकानीतून 2-2:30 वाजेकडे आम्ही घरी येतो आणि त्यानंतर 2-3 तास आमच्याकडे रिकामे असतात. त्यात माझी एडिटिंग वगैरे असू दे, काही पण काम मग ते मी करत असते. त्यानंतर मग संध्याकाळी आमचे 5 वाजेनंतर आमचे कामं सुरू होत असतात, जे आपले संध्याकाळचे कामं असतात ते. त्यानंतर माझे घरातले कामं वगैरे होऊन मी इकडे आलेली होती फ्रुट्स वगैरे कट करून, की सोबत फ्रुट्स पण खाऊया आणि काम पण करूया. तसंच माझं इकडे चाललेलं होतं, बट तसं मला काही जमत नव्हतं. त्यासाठी मी फ्रुट्स थोडेसे बाजूला ठेवले. त्यानंतर काम होतं ते पटापट आवरून घेतलं.
रूममध्ये पण 2-4 कपड्यांचा पसारा पडलेला, तो मात्र मला काही बघवत नव्हता. तो मी लगेच आवरायला घेतला आणि मस्त निवांत असं मी फ्रुट्स वगैरे खायला घेतले. तेव्हाच मला ते जमलं आणि लगेच मग फ्रुट्स वगैरे खाल्ले. मला जायचं होतं दुकानात. खूप दिवसानंतर मला आठवलं की माझ्या कानातलेच नाहीयेत. त्यासाठी मी कानातले वगैरे घालून घेणार होते. तर मी न्यू असे माझे कानातले वगैरे घालणार होते आणि भरपूर दिवसापासून ते पण तसेच पडलेले होते. चला म्हटलं आता तेच घालून घेऊया. आपण म्हणतो की आज करू उद्या करू, पण ते कामं मात्र तसेच राहतात. त्यामुळे मी लगेच माझे कानातले वगैरे घालायला घेतले, कारण 3-4 दिवसापासून माझं तसंच होतं की आज घालते उद्या घालते. हे कानातले मला एवढे म्हणजे एवढे आवडले होते ना, खूप सुंदर होते. म्हणजे ब्लॅक कलरमध्ये होते आणि म्हणजे खूप भारी होते. तुम्ही पण बघू शकतात. खूप मला जास्त आवडले. त्यानंतर मला जायचं होतं दुकानात. मी रेडी वगैरे झाले आणि मस्त दुकानात जायला निघाली. आज मी पायी जाणार होते. मी कधी-कधी पायी जात असते. कधी-कधी मग मला घ्यायला येतात. त्यासाठी मी दुकानात जायला निघाली आणि त्यानंतर मग दुकानातून घरी आल्यानंतर घरी आम्ही 2-2:30 वाजेपर्यंत घरी येऊनच जातो. मस्त जेवण वगैरे केलं आणि लगेच मला हे काम मात्र करून घ्यायचं होतं. आज मला प्रेस मारायचे होते. अहोंचे जेवढे पण शर्ट होते, तेवढ्यांना मला आज शर्ट प्रेस वगैरे मारून घ्यायची होती. खूप दिवसानंतर अशी प्रेस वगैरे करणार होती, कारण हे शर्ट वगैरे असं जास्त वापरत नाही. त्यासाठी मग कधीतरी असं मला मारावं लागतं. पण त्यांचं भरपूर दिवसापासून चालू होतं की तू माझ्या कपड्यांना प्रेस वगैरे करत नाही. त्यासाठी आज मनावर घेऊन त्यांचे कपडे मात्र मी प्रेस करायला घेतले, कारण व्हाईट शर्ट असल्यामुळे भरपूर असा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी त्यांना जास्त व्हाईट शर्ट वगैरे काही घालू वगैरे देत नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकतात, इकडे माझ्या कपड्यांचं पण मला प्रेस वगैरे करून घ्यायचे होते. ॲक्च्युली मी हा टॉप जळगाववरून घेतलेला होता. एक ब्लॅक कलरचा घेतला होता आणि हा घेतलेला होता. आता मला प्रेस करायला कपडे काढलेच होते. त्यासाठी मी माझे कपडे पण प्रेस करून घेणार होते, कारण शॉर्ट कुर्ती जर धुतली थोडीशी अशी आकसून जात असते. त्यामुळे मी त्यांना पण प्रेस वगैरे करून व्यवस्थित ठेवणार होते आणि काही माझे कॉर्ड सेट वगैरे होते, त्यांना पण मला प्रेस वगैरे करून ठेवायची होती. म्हणजे भरपूर असे माझे पण कपडे होते. आता कपड्यांना प्रेस वगैरे करून झालेली होती. आता थंडी भरपूर असल्यामुळे दही जे असतं ना, ते लवकरच लावत असते. 2-2:30 वाजेकडे मी दही जे आहे ते लावून घेत असते, जेणेकरून पटकन असं म्हणजे दही बसेल. नाही तर मग थंडीचे दिवस असल्यामुळे ते लवकर बसत नाही. त्यामुळे दही आता लवकरच लावून घेत असते. म्हणजे संध्याकाळचे कामं मात्र आता माझे दुपारीच होऊन जातात. असं जसं की दही लावणं, लगेच कपड्यांचा पण प्रॉब्लेम झाला. असं झालं आता दही लवकर लावतो तर कपडे वाळत नाही, कारण मशीन आमचं खराब झाल्यामुळे म्हणजे जे जाड कपडे असतात ते एवढे काही पिळले जात नाही. त्यामुळे ते थोडेफार सुकलेले नसतात. त्यामुळे मी ते कपडे पण उलटपलट करून घेतले. कपडे उलटपलट झाल्यानंतर मी लगेच अद्रक लसूण पण लगेच दळून घेणार होती, कारण तेवढा वेळ जो संध्याकाळचा आता निवांत आम्हाला मिळणार आहे. म्हणजे 5-5:30 वाजेकडे जरी आम्ही आमच्या घरातले कामं सुरू केले तरी होतात. नाहीतर मग 5 वाजेला उठायचं, कपडे काढायचे, दही लावायचं, अद्रक लसूणची पेस्ट करायची, अशी आमची कामं संध्याकाळची चालायची. बट आता थोडे कामं ते मात्र सोपे झालेले आहेत. तेच कामं आम्ही आता दुपारी करून घेत असतो. आता इकडे माझे दही वगैरे लावून झालेलं होतं. हे कामं झाले ना, असं वाटतं की डोक्यावरचं ओझं म्हणजे आपलं निघालेलं आहे. त्यानंतर मस्त दुपारी आराम वगैरे करते आणि मग संध्याकाळी लगेच कधी-कधी आता आम्ही एक ठरवले की रोज संध्याकाळी ना थोडंफार काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची, म्हणजे जसं की बॅडमिंटन वगैरे खेळायचं. आमचं तेच इकडे काम आता चालू होतं. म्हणजे माझी झोप वगैरे इथं झालेली होती. आम्ही उठलो आणि लगेच दोघीजणी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. तसं तरी पूर्वाचा पण वर्कआउटचा क्लास असतो संध्याकाळी 5 वाजेकडे, 5 ते 6 ते करते. पण आज सुट्टी होती वाटतं, त्यामुळे आम्ही दोघीजणी बॅडमिंटन खेळायचं ठरवलं. आताच नवीन आम्ही बॅडमिंटन घेतलेलं आहे. चला म्हटलं आता तेच खेळून घेऊया. गॅलरी असल्यामुळे आमचा पण असा फायदा झालेला आहे, म्हणजे आम्ही इथं खेळून घेऊ शकतो. म्हणजे खूप मज्जा येते. म्हणजे एक घर पडेल एवढी मोठी आमची इथं गॅलरी आहे आणि बाजूलाच माझा रूम आहे. त्यामुळे एवढी पेस जो आहे तो आम्हाला असतो. इथेच आमचं धुणं वगैरे धुत असतो. तुम्ही तर बघितलं असेल, साईडला मस्त झाडं वगैरे आहेत. हिवाळा असल्यामुळे दिवस पण लवकर मावळतो. त्यामुळे मग घरातली कामं पण जी असतात ती पटपट करून घेत असतो आणि लगेच इकडे आमचं बॅडमिंटन खेळायचं काम चालू होतं. ॲक्च्युली म्हणजे थोडंसं ना शॉर्टकटच मारावं लागतं, कारण जर जोरात मारलं की मग फूल मात्र आमचं खाली जात असतं आणि ॲक्च्युली गेलेलं पण होतं, तुम्ही बघू शकतात. आणि ते मात्र लहान मुलं आम्हाला आणून देत असतात. हा नाद आम्हाला आमच्या लहान मुलांनीच लावलेला आहे, कारण गल्लीत भरपूर पोरं म्हणजे सध्या बॅडमिंटनच खेळत आहेत. त्यानंतर आम्ही रात्रीचा स्वयंपाक करायला घेतला. आम्ही करणार होतो पालकाचे धपाटे. त्यासाठी इकडे आमचं प्रिपरेशन चालू होतं.
आधी पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कट केला आणि त्यात थोडंसं ना तांदळाचं पीठ जे आहे ते वापरलेलं होतं, कारण तांदळाचं पीठ जर वापरलं ना तर पराठे जे आहेत एकदम क्रिस्पी येत असतात. त्यानंतर मग थोडंसं बेसन ॲड केलं आणि गहूचं पीठ जे आहे ते 1च चमचा घेतलेला होता आणि दादरचं जे पीठ होतं ते जास्त घेतलेलं होतं. त्यात आम्ही कांदा पण ॲड केलेला होता. नंतर म्हणजे काय आपले सुके मसाले असतात ते टाकले, हळद, चटणी, गरम मसाला, थोडंसं धना पावडर, त्यानंतर आपली जी ओवांची पीठ असते म्हणजे अजवाईन असतं त्याचं आमची अशी पेस्ट वगैरे करून ठेवलेली आम्ही तेच वापरत असतो. थोडंसं बडीशेप पण टाकली, कारण बडीशेप टाकल्याने टेस्ट अजून खूप भारी लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. बरेचदा मी तुम्हाला सांगते की बडीशेप टाकली ना खूप भारी लागते. त्यानंतर दही पण होतं. जर तुम्ही कुठं प्रवासाला जर असे पराठे घेऊन जात धपाटे वगैरे घेऊन जात असाल, थालीपीठ वगैरे, तर त्यात दही टाका, म्हणजे ना जास्त दिवस असे आपले ठेपले जे आहेत ते टिकून राहतात. त्यानंतर थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकली, थोडीशी ऑर्गॅनो टाकली आणि मग कट केलेली कोथिंबीर टाकली हिरवीगार आणि मग थोडंसं चवीनुसार मीठ वगैरे टाकलं. आमचं पराठ्यामध्ये सगळं जे प्रिपरेशन होतं ते वगैरे झालेलं होतं. इकडे पूर्वा मस्त भिजत होती कणिक आणि झाल्यानंतर माझा तवा वगैरे एकीकडे तापवायला ठेवलेला होता. ठेपले जे आहेत ते म्हणजे असे गरम गरम जर आपण थापले ना तर ते चांगले लागतात आणि जर आपण भोपळ्याचे जर केले त्याला भरपूर असं पाणी सुटतं, त्यामुळे म्हणजे थापायला पण जास्त काही हे जात नाही. पण हे थोडेसे कडक झाल्यामुळे थोडंसं अवघडच जात होतं आणि अशा एका कापडावर जर थापलं तर मग लगेच होत असतं, कारण आपण तिथं पाणी वगैरे लावून घेऊ शकतो. आम्ही असं लाटून वगैरे करणार नव्हतो. नेहमी आम्ही जे थालीपीठ असतात ना ते असंच करत असतो. ॲक्च्युली सॉरी, माझ्या तोंडातून कधी पराठे येतात, कधी ठेपले येतात, कधी थालीपीठ येते, तर तेवढं समजून घ्या, कारण बोलता बोलता जे शब्द निघतात ते मी बोलून देत असते. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे आमचं थालीपीठ वगैरे झालेलं होतं. खूप भारी झालेलं होतं आणि टेस्टला तर एक नंबर झालेलं होतं. तुम्ही पण एकदा नक्की असं ट्राय करा आणि हेल्दीसुद्धा आहेत. एक म्हणजे पालक आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे. त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. आमच्या घरी पालकाची भाजी जास्त होत नाही, त्यामुळे आम्ही असे थालीपीठ जे आहे ते करत असतो, कारण आपल्या शरीरासाठी पालक एकदम हेल्दी असं एक भाजीपाला आहे. त्यासाठी आम्ही ते करतच असतो. अधूनमधून आमच्या घरी थालीपीठ जे आहे ते भोपळ्याचं असू दे किंवा मग हे असू दे होतच असतात. त्यासोबत आम्ही जे आपले अळूचे पानं असतात ते पण कट करून टाकून दिलेले होते, कारण ते पण आपल्या शरीरातच म्हणजे चांगले असतात. त्यानंतर मस्त घरातली सर्व कामं वगैरे आवरून मी माझं स्किन केअर करायला घेतलं. जर आपण थोडासा वेळ जरी आपल्यासाठी काढला तरी भरपूर म्हणजे असं छान वाटतं की आपण स्वतःची काळजी वगैरे घेतो आहे. त्यानंतर मी इकडे माझं फेस मसाज करायला घेतलं आणि थंडी असल्यामुळे म्हणजे ते जे आहे असं फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची काही गरज पडत नाही. एवढं थंडगार लागतो नाही ते जेव्हा आपण आपल्या तोंडावर फिरवतो. जर तुम्ही अजून पण फेस मसाज जर सुरू केलेली नसेल ऑइल लावून तर नक्कीच करा, म्हणजे चेहऱ्यावर एवढा फरक दिसतो, असं वाटणार नाही की आपलं वय किती झालं आहे. जर तुम्हाला पण छान आणि असं सुंदर दिसायचं असेल तर प्लीज तुम्ही पण आजपासून अशी सवय लावून घ्या आणि खरंच एवढा डिफरंट दिसतो ना. बिफोर आणि आफ्टर असा फोटो काढून ठेवायचा, तेव्हा आपल्याला कळतं की हो खरंच आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. तो चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.